स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी ईव्हीएम आणि मतदार यादीच्या विरोधात आवाज उठवणं सुरू केलंय। त्यासाठी वेगवेगळे मोर्चे, सादरीकरण आणि कागदपत्र दाखवत नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्नही सुरू झालाय। अलीकडेच महाविकास आघाडी, मनसे आणि सहयोगी पक्षांच्या वतीनं मुंबईत सत्याचा मोर्चा काढण्यात आला। राज ठाकरे यांनी या मोर्चात मतदार याद्यांमध्ये असलेल्या दुबार मतदारांची नावं वाचून दाखवली। मात्र यात सोयीस्करपणे केवळ हिंदू दुबार मतदारांची नावं सांगून मुस्लिम दुबार मतदारांच्या नावावर पडदा टाकण्यात आल्याचा आरोप भाजपच्या वतीनं करण्यात आलाय। मंत्री आशिष शेलार यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन मविया आणि मनसेच्या या दुटप्पी भूमिकेचा पर्दाफाश केलाय। यात त्यांनी मवियाच्या अनेक आमदारांच्या मतदारसंघातील दुबार मतदारांच्या यादीचा पाढाच वाचला। तर मंत्री आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत नेमके कोणते मुद्दे मांडलेत आणि या आंदोलनाच्या आडून विरोधक कसं फेक नरेटिव्ह सेट करत आहेत याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून। नमस्कार, मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे साक्षात सावंत। बोगस आणि दुबार मतदानावर आक्षेप घेण्यात गैर नाही, परंतु त्यातही ठराविक दुबार मतदारांची नावं घेऊन अन्य मतदारांच्या नावांचा उल्लेखही न करता मतदारांमध्ये वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न आहे का, असा सवाल मंत्री आशिष शेलार यांनी केलाय। त्यांनी या पत्रकार परिषदेत 31 विधानसभा मतदारसंघातील दुबार मतदारांचं विश्लेषण केलंय। राज ठाकरे आणि महाविकास आघाडीनं केवळ हिंदू दुबार मतदारांची यादी दिली, पण मुस्लिम दुबार मतदारांबद्दल तुमची काय भूमिका आहे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। या 31 विधानसभा मतदारसंघांमध्ये अल्पसंख्याक दुबार मतदारांची संख्या 2,25,791 आहेत। संपूर्ण 288 मतदारसंघांवरही काम सुरू असून तिथे 16,84,256 अल्पसंख्याक दुबार मतदार असल्याचा गौप्यस्फोट आशिष शेलार यांनी केलाय। शिवाय केवळ बिहारी, उत्तर भारतीय, हिंदी भाषिक, जैन, गुजराती आणि आता मराठी मतदारांविरोधात बोलून विरोधकांकडून तुष्टीकरण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचंही त्यांचं म्हणणं आहे। आशिष शेलार यांनी आपल्या सादरीकरणात मवियातील काही प्रमुख नेत्यांच्या मतदारसंघातील दुबार मतदारांची पोलखोल केली। उदाहरणार्थ, रोहित पवारांच्या कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात एकसारखे नाव असलेले परंतु मतदार यादीत वेगवेगळे नंबर असलेले अनेक मतदार आहेत। रोहित पवार 1,243 मतांनी जिंकले, पण त्यांच्या मतदारसंघात 5,562 इतकी मुस्लिम दुबार मतदारांची संख्या आहे। काँग्रेसच्या नाना पटोलेंच्या साकोली विधानसभा मतदारसंघात 477 तर वरुण सरदेसाई यांच्या मतदारसंघात 13,313 मुस्लिम आणि ख्रिश्चन दुबार मतदार असल्याचं आशिष शेलार यांनी उघड केले। शिवाय उद्धव ठाकरे या तिघांचा राजीनामा मागणार का असा सवालही त्यांनी केलाय। हिंदू दुबार मतदारांना वेगळा न्याय आणि अल्पसंख्याक मतदारांना वेगळा न्याय, यातून वोट जिहादचा प्रयत्न होतोय का असाही सवाल या सगळ्यातून उपस्थित होतोय। राज ठाकरेंनी या वोट जिहादचे समर्थक बनू नये आणि उद्धव ठाकरे यांनी विचार वापसी करावी असं आवाहन आशिष शेलार यांनी ठाकरे बंधूंना केलंय। अलीकडेच आदित्य ठाकरेंनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या पावलावर पाऊल ठेवत मतदार यादीतील घोळासंदर्भात एक प्रेझेंटेशन दिलं। त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही एक मेळावा घेत ईव्हीएम मशीनमध्ये कसा घोळ होतो याचं सादरीकरण केलं। यासाठी त्यांनी प्रतिकात्मक ईव्हीएम मशीनही तयार करून घेतल्या होत्या। त्या ईव्हीएम मशीनमध्ये मतदाराने मतदान केल्यावर कशी पावती बाहेर येते किंवा येत नाही वगैरे वगैरे अशा अनेक मुद्द्यांवर हे सादरीकरण करण्यात आलं। विशेषतः लोक आपल्याला मतदान करतात, पण ईव्हीएमच्या भानगडीमुळे आपला पराभव होतो असा अजब दावा राज ठाकरेंनी यावेळी केला। उदाहरणार्थ, राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरेंचा पराभव अशाच कारणास्तव झाला असं गृहीत धरलं तरीही राज ठाकरेंनी हे लक्षात घ्यायला हवं की त्याच जागी शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार महेश सावंत निवडून आले आहेत। हे राज ठाकरे विसरलेत का असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। गेल्या 10-12 वर्षांपासून ईव्हीएम मध्ये हा घोळ सुरू असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। मात्र लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या बहुमतावर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नाही। लोकसभेत मवियाचे उमेदवार ईव्हीएमच्या घोळामुळेच निवडून आलेत का? खरं तर कुठल्याही निवडणुकीनंतर सक्रिय न दिसणारे राज ठाकरे पुन्हा एकदा सक्रिय झालेत खरे, शिवाय त्यांनी मेळाव्यांची संख्याही वाढवली आहे। उद्धव ठाकरेंच्या तुलनेने राज ठाकरेंनी या सगळ्यात आघाडी घेतल्याचं दिसतंय। ईव्हीएम आणि मतदार यादीच्या विरोधातील या आंदोलनात राज ठाकरे हे सर्वाधिक उत्साही आणि आक्रमक दिसतात। खरं तर उद्धव ठाकरेंसोबतची युती आणि महापालिका जिंकण्याच्या इच्छेपोटी राज यांचा हा उत्साह द्विगुणित झाला असावा, परंतु सभांमध्ये मनसेला मिळणारा प्रतिसाद पाठिंब्यात परावर्तित होतो का हे येत्या निवडणुकांमध्ये कळणार आहे।
लोकसभेत संविधान बचावच्या फेक नरेटिव्हमुळे मवियाला यश आलं। त्यानंतर मवियातील एकाही घटक पक्षानं निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेतला नाही, पण विधानसभेत मात्र त्यांची ही जादू चालली नाही। तेव्हा लाडकी बहीण सारख्या अनेक लोकप्रिय योजनांमुळे महाराष्ट्रातील मतदार महायुतीच्या पाठीशी उभा राहिला। यंदा मतदार याद्यांतील या घोळाचा मुद्दा लोकप्रिय ठरेल का? तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीबीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।